श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. अधिक मास महात्म्य अध्याय 26. अधिक मासामध्ये प्रत्येकानं दान धर्म करावा. मासामध्ये पुण्यकर्म करावी ज्यामुळे आपल्या पापांचा नाश होतो. सध्याचं धकाधकीचं जीवन आहे, आपल्या सर्वांनाच माहीत आहे. प्रत्येकाला काहीच शक्य नाही होत. अशा वेळेला भगवान पुरुषोत्तम यांचे मनोभावे नामस्मरण जरी केलं तरी देखील अधिक मासामध्ये आपला पुण्य संचय वाढेल. दुसरं असं कुठलंही व्रत असेल, अधिक मासातील असेल किंवा इतर वेळेस असेल, अधिक धार्मिक कार्य असेल तर आपल्याला जर करायला जमत नसेल तर काही हरकत नाही. मात्र कुठल्याही व्रताची धार्मिक कृत्याची निंदा कधीच करू नये. यासारखं दुसरं पाप कर्म नाही. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. जय जयाजी अनाथनाथा सगुण स्वरूपा कृपावंता. ग्रंथारंभ प्रार्थितो समर्था चरणी माथा भावार्थे. दीननाथ म्हणता की तुझला तरी काय नामा ते विसरला. षडरिपू गांजती मजला हे काय तुझला उचित आम्ही. तव अनाथ दीन गांजिले प्रपंच वेदनेने हे तव कौतुक पाहून लाजिरवाने लौकिकी. माता उपेक्षिना बाळाते तेवी तू जगदीश जगाते. उपेक्षिता दीन दासाते केवी हेतू ते शोभेल. हरी तू नाना अवतार धरिशी. हरी तू नाना अवतार धरिशी. दीन दासाते प्रतिपाळीशी. तेथे मज दीना ते उपेक्षिशी. केवी मिरसी थोरी व. आता श्रोते सज्जन हो. ऐका चित्त करुणी एकाग्र. देखा भाव धरुणी यानिका. संपूर्ण ऐका ग्रंथ हा. उपेक्षिता निजमनी. ग्रंथ तरी केवी प्राणियांचा प्रांत यदर्थी. इतिहास श्री अच्युत. अनुवादत लक्ष्मीय. माता लक्ष्मी भगवान विष्णू लक्ष्मी भगवान विष्णूंना म्हणाल्या, आतापर्यंत सर्व जे पुण्यकर्म आहे, स्नान असेल, दान असेल, ब्राह्मण भोजन असेल, मौन व्रत असेल, यांचा महिमा आपण कथन केला की जे या सर्व पुण्यकर्मांचा महिमा ऐकतील, यांचं अनुक्रम करतील, त्यांच्या पापाचा नाश होतो. मात्र जे या सर्व पुण्यकर्माची उपेक्षा असतील, अवहेलना करतील, असे जे अभागी आहेत, त्यांची काय दशा होईल ते आपण मला सांगावे. भगवान विष्णूंनी मग माता लक्ष्मीला वीरबाहू राजाची कथा सांगितली. फार वर्षापूर्वी वीरबाहू नावाचा एक राजा होऊन गेला. त्याच्या पत्नीचं नाव यशोमती. या राजानं स्वप्रयत्नानं पराक्रमानं अमाप संपत्ती मिळवली होती. राजा आपल्या प्रजेचं रक्षण करत असे. त्यांची पत्नी मात्र आपल्या सौंदर्याच्या बळावरती तिने राजाला आपल्या मुठीत ठेवलं होतं. राजा वीरबाहू तसा चांगला राज्यकर्ता होता. मात्र यशोमती ही जी रूपवान राणी होती, त्यांच्या जीवनात जशी आली त्या दिवसापासून तिच्या रूप सौंदर्याने राजा वेडा होऊन आपलं कर्तृत्व विसरून गेला. इतकंच नव्हे तर त्याने राज्याचा सारा कारभार आपला जो प्रधान होता त्याच्या नावानं मंडन, जो अतिशय कुशल होता, धूर्त होता, हुशार होता, त्याच्या हाती दिला. या प्रधानाची जी पत्नी होती तिचं नाव गुणवती होतं. नावाप्रमाणेच ती अतिशय गुणवान होती, सुशील होती, पतिव्रता देखील होती, ईश्वरनिष्ठ होती. गुणवती नेहमीच पूजा पाठ करीत असे, व्रत वैकल्य करत असे. पुरुषोत्तम मासातील जे व्रत वैकल्य आहे याविषयी देखील तिला माहिती होती, आवडही होती. आणि या उलट राणी यशोमती जी नेहमी विषयासक्त असे, तिला तीर्थ स्नान, तीर्थ पर्वणी, पूजा, दान धर्म इत्यादी सर्व अमान्य होतं. तिच्या सेवेला बऱ्याच दासी होत्या. सर्व भौतिक सुखांचा उपभोग घेणे एवढंच तिच्या जीवनाचा उद्देश होता. ऐसे असता जाण राजपत्नी सर्व गुणे मंडन. स्वरूप जाळे पसरून आकर्षिला मन विनरायाचा. सदा सर्वदा विषयासक्त पाही दान धर्म किंचित. नेने काही वपुभूषणाते सर्व काळ देही. सावरी तसे सायास ऐसी ते राजभार्या. जाण कदाही करी न करी दान धर्मदान. नेने तीर्थ परभणी गंगा स्नान करी अमान्य सर्वही. पुरोहित सांगता त्रासले बहुत कदाही न करीतो दानव्रत. पहाही अनुकूल असता त्वरित नाही हेत धर्मावरी. तया ते पुत्र असती दोन सुबाहू शतबाहू नामे जाण. तेही स्वरूपे मंडन गुण संपन्न आगळे. एकदा मलमासाची संधी प्रधान स्त्री करुणी अवधी. म्हणे बहुत दीन न घडे विधी. राजस्त्री दर्शनाते म्हणून साधूनी या वेळ. प्रधान स्त्री निघे तात्काळ परम झाली से उतावेळ. राजस्त्रीचे
दर्शनी दर्शनाची धरुणी आलसा, भेटी पातली ते माळसा, सुंदरपणे तिची या वयसा, शिविके माझी आरुडे वीरबाहू. राजाला 2 पुत्र होती, सुबाहू आणि शतबाहू यांची ती पत्नी, जी नेहमीच सुखविलासामध्ये दंग होती. राजा जो प्रधान होता, त्याची बायको गुणवती होती. हिला एकदा राणी यशोमतीला भेटण्याची ओढ लागली, म्हणून राणी यशोमतीच्या भुवनामध्ये ती दाखल झाली. इंद्रभुवन ऐसा रम्य सदन, रत्ने विखुरली चहूकडून, सूर्यप्रभे समान जान, शोभे सदनाचे तेही अलंकार. युक्त घवघवीत सुस्वरूपे असे नटत, पयोधर सर्वता उघडी, झाकीत अचळ सरसावित, वेळोवेळा अपार तेथे दासदासी सदा सादरता. सेवेसी काय बोलले केदवा, वचनासी नहाले नेत्रासी पातिया, ऐसे देखोनी जे प्रधान जाया, मंजुळ वचने राजभारिया, नमुनी तिचिया पाया. काय बोले आदरासी, तव प्रधान भारते गुणवती, ते काय वदसे सती, म्हणे एके बाई यशोमती, वचना प्रति मान देईन, तव मलमास अति उत्तम, प्रति प्रति झाला केशव पुरुषोत्तम, तरी स्नानदान यथानुक्रम, उभयता संपादू एक मास अघटित तेथेची, महिमा न मागुता साध्य नव्हे, ऐसा दीन नेनो कवन, वेळ काळ कठीण घडो, शके ते सकळ पदार्थ अनुकूल, दान धर्म करू सर्व काळ, सौभाग्यवर्धन होय सकळ, पुत्र आणि कलत्रेसी, तव आज्ञे माझे भूपती, वरी धार्मिक तयाची रीती, तो कदाही वारीना तुझ प्रती, करिता दान पद्धती यथाक्रमे. प्रधानाची जी पत्नी होती गुणवती राणी यशोमतीच्या भुवनामध्ये दाखल झाली. तिचं सदन म्हणजे जणू इंद्राचा दरबारच होता, जेथे अनेक दासदासी तिच्या सेवेला हजर होत्या. तिने अतिशय सुंदर अशी वस्त्रे परिधान केली होती. तिच्या संपूर्ण अंगावरती दागिने होते, रत्ने होती. गुणवतीने तिला नमस्कार केला आणि म्हणाली, सखी, तुला तुझ्या पूर्व पुण्याईनं हे वैभव प्राप्त झालं, हे सुख सौंदर्य प्राप्त झालं आहे. तुला मान सन्मान आणि राणीपद प्राप्त झालं आहे. हे सुख, हे वैभव आणि तुझं सौभाग्य अखंड राहण्यासाठी ईश्वर कृपेची गरज आहे, जी मला देखील आहे. लवकरच अधिक मास येत आहे. हे व्रत, दान, धर्म, ब्राह्मण भोजन इत्यादी करून आपण भगवान पुरुषोत्तम यांना प्रसन्न करून घेऊ. राणी यशोमतीनं तिला यावर उत्तर दिलं. ती म्हणाली, मला हे मुळीच मान्य नाही. माझ्याकडे जे वैभव आहे, राज्य आहे, मी राजाची राणी आहे, हे सर्व वैभव माझ्या पतीने कमवलं आहे. माझं रूप, माझं लावण्य हे फक्त माझंच आहे. या पाप पुण्याच्या गोष्टी तू मला सांगू नको. अधिक मास, मलमास, पुरुषोत्तम भगवान, व्रत, पुण्य, दान धर्म, देवधर्म हे सर्व मला काहीच माहीत नाही. मला जाणून पण घ्यायचं नाही. माझं या कशावरही अजिबात विश्वास नाही. अधिक मासाच्या पुण्याईवरती राणी यशोमतीने अशा पद्धतीने अविश्वास दाखवला. तिने भगवान पुरुषोत्तम यांची एक प्रकारे अवहेलना केली, जे तिच्या जीवनातील सर्वात मोठं पातक होतं. आपणही नेहमीच एक लक्षात ठेवायचं, बऱ्याच वेळेला आपल्या आजूबाजूचे लोक असतात, आपल्या घरातील लोक असतात, एखाद्या व्रताविषयी किंवा एखादं धार्मिक कृत्य असेल त्याविषयी आपल्याला सांगतात, किंवा कुठेतरी आपल्या वाचनात येतं, आपलं मन नसेल, आपण ते करू नका. पण जर आपल्याला त्यातील पूर्ण माहिती नाही, तर त्याला नावही ठेवू नका. एखादं हे व्रत करत असाल, त्याची निंदा करू नका. त्याच्या व्रतामध्ये खंडन होईल अशा प्रकारे वर्तन करू नका. यासारखं दुसरं कोणतंच पाप नाही. राणी यशोमती म्हणे, ऐका हो गुणवंती बाई, कैचे दान कैचे व्रत पाही, कोणे कष्ट या देही फळ काही अचरुनी, आता अचरावे व्रताते, ते फळ पुढे प्राप्त होते. देव देईल म्हणून संकल्पाते, अशा अंतराते धरून, मीही स्वरूपे सुंदर अंगना, रूपाभिमानाने न कोणा, माझिया ऐश्वर्या पुढे उना, इंद्र ठेंगणा मी मानी, सदा सर्वदा मज लागी, रूप संतोष विस्व अंगी, प्राण वेचिले वचना लागी, माझिया रूपेंद्र तो, परमप्रीती आम्हा उभयंता, ऐसे ऐश्वर्य मज असता, तेथे व्रत प्रभावाची वार्ता काय, भगवंता मागावे. माझा पती जो माझ्या आज्ञेत आहे, माझ्यासाठी सुद्धा देईल, प्राण देईल,
आणि आमच्या दोघांमध्ये एवढं प्रेम असं असताना मला कुठलेही व्रत आचरण्याची गरज नाही, असंही यशोमती गुणवंतीला म्हणाली. पुढे ती म्हणाली, व्रत कोणी आचरावं जे दरिद्र असतील, ज्यांना खायला अन्न नसेल, वस्त्र नसेल, राहायला जागा नसेल, एखाद्या रोगाने व्याधीने पीडित असतील, ज्यांना पुत्र नसेल, त्यांनी अवश्य या व्रताचं आचरण करा. माझ्याकडे काय कमी आहे? मी संपत्ती आहे, संतती आहे, सर्व काही आहे. राणीचं असं बोलणं ऐकून गुणवती निराश झाली आणि तिथून निघाली. अधिक मास आला. तिने मनोभावे पहिल्या दिवसापासून आपल्या व्रताला सुरुवात केली. राणीने पुरुषोत्तम भगवान पुरुषोत्तम मासाची जी अवहेलना केली होती, या पापकर्माची फेड तिला तर करावीच लागणार. राजा त्याच्या भुवनामध्ये आला पाहतो तर काय, राणी वेदनेने व्याकुळ होती. तिला ताप आला होता. ती आजारी पडली होती आणि तिचा ताप वाढतच होता. सर्व वैद्य राजाने बोलावले. त्यांनी बरेच उपचार केले, पण तिची व्यथा मात्र वाढतच गेली. नगरवासी घाबरले. राजा मग शोक करू लागला. ढसाढसा रडू लागला. त्याचे पुत्र देखील त्या ठिकाणी आले. शेवटी प्रधान मंडळी जो अतिशय हुशार होता, त्याने राजाला शांत केलं. त्याची पत्नी गुणवती तेथे आली. गुणवतीने पुरुषोत्तम भगवान यांचे व्रत सुरू केलं. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज होतं. अलंकार मंडित चेहऱ्यावर शृंगारबद्ध आणि त्या नवीन वस्त्रांचा पेहराव करून ती राणीला भेटण्यासाठी आली. तिचं सौंदर्य पाहून राणी यशोमतीच्या कपाळावरती आठी आली. मग बोले बोले राजयोषिता, कोण काळ शृंगार करिता, सकळी का शोक अवस्था, शृंगारिया लज्जा, नसे तरी उठे आता, येथुनी जाई आपल्या सदनी, आली शृंगार सावरुनी, दर्शना लागून ये, माझी या राणी यशोमती म्हणाली, असं अशा वेदना मला होत आहे आणि ही गुणवती एवढं नृत्य शृंगार करून मला भेटायला आली, हिला काय आनंद होत आहे का? राजाला राग आला आणि राजाचा राग बघून गुणवती तिथून निघून गेली. यशोमती राणीने मग राजाचे कान भरले. तुम्ही खूप भोळे आहात. मी आजारी पडले. संपूर्ण नगरवासी तुमच्या सहित शोक करत आहेत आणि ही प्रधानाची पत्नी गुणवती ती मात्र आनंदी झाली आणि म्हणूनच शृंगार करून अलंकार घालून या ठिकाणी ती आली आहे. राजा हा राणीच्या अगदी अधीन होता. तो त्याची विवेक बुद्धी तिच्या पुढे चालत नव्हता. त्याने तिचं ऐकलं आणि गुणवतीच्या पतीला म्हणजेच आपला जो प्रधान आहे त्याला त्याने बेड्या ठोकल्या, कैदेत टाकलं. अधिक मास सुरू आहे. गुणवतीचं पुरुषोत्तम भगवान यांचं व्रत सुरू आहे. तिच्या पतीला राजानं कैदेत टाकलं, मात्र तिने व्रतामध्ये खंड पडू दिला नाही. राजानं प्रधानाचं सर्व संपत्ती जप्त केली, मात्र गुणवतीने आपलं व्रत सुरूच ठेवलं होतं. गुणवती आचरता व्रत बरवे, प्रधान आकर्षून ठेविला राये, परी डगमगे ना तिचे हृदय, न सोडी सोय व्रताची, ग्रहीचे नेले सर्व धन परी, न कंटाळे तिचे मन, व्रत न होता पूर्ण, केवी टाकू मध्यांतरी, व्रत आचरे सायासी, व्रतांत कळला रायासी, मुग बोलावू पाठविसी, दासी प्रतिव्रते सनिध्य, रूप झोपाहे विलोकन, तव अलंकार युक्त कामिनी, कुंकुमयुक्त शोभती वदनी, रूपमणी जाणिले, म्हणे कांता बोली सत्य, सांप्रत नव्हे असत्य, ही तव जाया सुशोभित, नवे दुःख कालत्रयी, मग क्रोधयुक्त होऊनी पाही, तेथे ठेविले कारागृही, उभयंता ते एकची ठाई ठेविले असे निर्धार, परी तेथेही न सोडी व्रता, नित्य आचरे प्रधान कांता, तव एके दिनी प्रधान तत्वता झाला बोलता स्त्री येते, म्हणे आपण उभयंता, कारागृही कवन दुःख अवस्था, तेही व्रत आठवले कैचे, काही अपरूप नव्हाई देखो, राजा वीर बाहू जो आपल्या पत्नीच्या पूर्ण आहारी गेला होता, त्यानं गुणवतीलाही नंतर कैदेत टाकलं. गुणवतीने मात्र कारागृहामध्ये देखील आपलं व्रत नित्य नियमानं सुरूच ठेवलं. प्रधान मनोमन दुःखी झाला. गुणवतीला म्हणाला, हे व्रत आपण केलं, भगवान पुरुषोत्तम यांची आराधना केली आणि आपल्या नशिबी काय आलं तर तुरुंगवास आला. माझ्यामुळे तुलाही या वेदना भोगाव्या लागत आहे. त्यावर गुणवती म्हणाली, हे नाथ, चिंता करू नका. चक्रपाणी भगवान विष्णू हे संपूर्ण विश्वाचा आधार आहेत. त्यांची सर्वत्र सत्ता आहे. आपलं हित अहित सर्व त्यांना कळतं. संपूर्ण विश्वाचा कारभार त्यांच्या इच्छेने चालतो. हे सर्व काही जे होतं आहे त्यांच्या इच्छेनेच होत आहे. तुम्ही स्वस्थ राहा. आपण हे व्रत असंच सुरू ठेवूया.
आणि त्यांनी तुरुंगामध्ये देखील भगवान पुरुषोत्तम विष्णूंची मानस पूजा सुरूच ठेवली. बोलता बोलता अधिक मास संपला. संपूर्ण महिनाभर प्रधान आणि त्याची पत्नी गुणवती यांनी पुरुषोत्तम भगवान यांचं व्रत नित्य नियमानं सुरू ठेवलं आणि पूजा केली. पुढे काय झालं हे ऐसे जाणूनी अंतरी स्वप्नी जागृत केला रूपकेसरी. तया ते बोलता झाला वैखरी अवधारी सुंदरी त्याची. तू स्वप्ना माझी राया ते पाही जागृत केले. ते समय मूर्खा सावध आता होई. बोलतो काहीच ते ऐक विना अपराधे. तत्वता कारागृही राखिले उभयंता. प्रधान आणि त्याची कांता तरी अन्याय कोणता. तयाचा ते गुणवंती परमज्ञान ते प्रबोधी यशमती लागून. मलमास व्रताचरण आचरू जाण उभयंता. ते आणता निज मन केली व्रताची हेळणी. तया योगेश्वर अद्भुत सदनी कष्टी होत तव जाया. गुणवती भावार्थे करून व्रत करीती झाली आपण. भेटीसी येता तुझ्या कांतेन विपरीत मनी भावले. ते तव सुदैव सुवासिनी संभ्रमे भरित सौभाग्य खानी. गज कुंकुमा ते स्वीकारुनी पातली सदनी तुझ्या. ते तव देखता मनी शोभ पावली कामिनी. तू ते बासून विपरीत करणी घातले बंधनी उभयंता. तरी तेथे अन्याय केवता तुआ विचार न करिता. रूपनाथ ग्रह लुटुनी तत्वता बंदी उभयंता कारागृही. ते गुणवती सुशिला पुण्यलेशती घडला. तरी मुक्त करी उभयंताला देऊनी धनाला. सर्व हे चुके करी सत्वरा आता सन्माने बोळवी. उभयंता हे जरी न करीसी रूपनाथ तरी आत्मघाता पावशील. ऐसे स्वप्नी सांगून शेषशाही गुप्त झाले ठाईचे ठाई. राव जागृत होता हृदयी मानी नवाई अद्भुत अद्भुत मग घाबरे पण ते वेळी. स्वप्न सांगे स्त्रिये जवळी ऐकता तेही चाकाटली अंतरी कळली निज खून. मग म्हणे निज रूप जिन रूपनाथा तया ते सत्वर मुक्त करा आता. नाही तरी बरी न दिसे व्यवस्था होईल घात आपुलिया. ऐसे ऐकताची वचन दचकले रायाचे मन. मग तैसाची बंदी शाळे घेऊन उभयता लागुनी नमी. एले गुणवंतीचा दृढ विश्वास होता भगवान पुरुषोत्तमाच्या चरणी. कारागृहामध्ये कुठलीही साधन सामग्री नसताना देखील तिनं भगवान विष्णूंची मानसपूजा सुरूच ठेवली होती आणि आपलं व्रत पूर्ण केलं. अधिक मासाचं तिचं व्रत पूर्ण होता. भगवान पुरुषोत्तम राजाच्या स्वप्नात गेले आणि त्यांनी त्याला दृष्टांत दिला. प्रधान आणि त्याची पत्नी कांता गुणवती हे दोघेही माझे परमभक्त आहेत. अधिक मासाचं त्यांनी अतिशय पवित्र असं व्रत केलं आणि तू काय केलं? त्यांच्या व्रतामध्ये खंड आणण्याचा प्रयत्न केला. कुठलाही गुन्हा अपराध नसताना त्यांनी केलेला. केवळ तुझ्या पत्नीच्या सांगण्यावरून तू त्यांना बंदीशाळेत टाकलं आहे. तुझ्या पत्नीच्या आहारी जाऊन तू भोग भोगविलासात सदैव दंग राहिल्यामुळे तुझी विवेक बुद्धी संपली आहे. आत्ताच्या आत्ता त्या दोघांना कारागृहातून मुक्त कर, नाहीतर तुझ्या आणि तुझ्या पत्नीचा घात झाल्याशिवाय राहणार नाही. हे स्वप्न पाहून राजा दचकून उठला. आपल्या पत्नीला यशोमती राणीला त्याने हे स्वप्न सांगितलं. ती देखील घाबरली आणि आपल्या पतीला म्हणाली, आत्ताच्या आत्ता त्या दोघांना मुक्त करा. शृंखला बंधनी मुक्त केला. कांतेसह गौरवीला नूतन वस्त्रे देता झाला. कारभार ओपिला मागुती वस्तुज जात सर्व हितयाचे. तेही अर्पण केले साचे बोलून या नम्र वाचे. सर्व स्वाते क्षमा मागे गुणवती सती परम मंगळा. राव नमस्कारी वेळोवेळा राव भाजतेही आराम वाटला. परिकंठ दाटला सद्गदित मौनेची नमस्कारी. सती काही न बोलवेची बुडती करी अपराधाची शांती. नवलरीती अनुपम्य भगवान पुरुषोत्तम यांनी जो दृष्टांत दिला होता त्याचप्रमाणे राजानं प्रधान आणि गुणवती यांना कैदेतून मुक्त केलं. त्यांचा आदर सत्कार केला आणि सन्मानाने त्यांची जी संपत्ती त्याने जप्त केली होती घरासहित सर्व संपत्ती पुन्हा त्यांनी दिली. दोघांचीही राजानं क्षमा मागितली. त्याची पत्नी यशोमती हिच्या तोंडातून तर शब्दही निघाला नाही. तिला खूप पश्चाताप झाला. परंतु भगवान पुरुषोत्तम खूप दयाळू आहेत. गुणवंतीची नुसती माफी मागितली. तिची सत्कद विवेक बुद्धी
जागृत झाली आणि ज्वरामधून तिला जो ताप येत होता, तिला त्या वेदना होत होत्या, त्यातून मी मुक्त झाली. तिला बरं वाटायला लागलं. तिला खूप नवल वाटलं आणि ती रडू लागली. राजा आणि राणी यशोमती दोघांनीही आपली चूक कळाली. 3 वर्षानंतर पुन्हा मलमास आला. राजा राणीने प्रधान आणि त्यांची पत्नी गुणवती या सर्वांनी अधिक मासाचं व्रत मनोभावे केलं. संपूर्ण नगरवासियांना पुरुषोत्तम भगवान यांचे जे व्रत आहे ते केलं. गुणवतीच्या पुण्यप्रभाव असा होता की मती पालटलेली राणी यशोमती आणि राजा या दोघांनाही पुरुषोत्तम भगवान यांची कृपा प्राप्त झाली. त्यांना वैकुंठ प्राप्त झालं. ऐसे हे मलमास व्रता मग त्या आचरिती उभयंता सकळ सौभाग्य सरिता झाली प्राप्तता तया ते. मग नागरिक वासी सकळ व्रत करीते आले अचळ. तया नगरी काही काळ वेळ नोहे दुष्काळ कदाही. ऐसे हेमल महात्म्य आख्यान अवेरिता काय झाले कथन. तू तेची तू केले निवेदन सत्य जान भामिनीये. भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले, असे जे हे मलमास आख्यान आहे याची जर कोणी निंदा केली, अवहेलना केली तर त्याचं काय होतं, त्याची काय दशा होते हे तू आत्ता ऐकलं. आपण सर्वांनी देखील अधिक मासाचे आता या जितके दिवस राहिले आहेत तितके दिवस मनोभावे मनोभावे व्रत करा. पुरुषोत्तम भगवान यांचे विष्णूचं पूजन करा. स्तोत्र मंत्र नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. या मासाच्या व्रताची निंदा करू नका. कोणाच्या व्रतामध्ये खंड पडू देऊ नका. इति श्री मलमास महात्म ग्रंथ पद्मपुराणीचे संबंध मनोहर सुत विरचित 26वा अध्याय गोढा. श्री स्वामी समर्थ. श्री कृष्णार्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.